नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा पालिकेच्या स्ट्रॉंग रूमचं सील खोलून त्या ठिकाणी नव्यानं सील लावण्यात आल्याचा संशय एका उमेदवारानं व्यक्त केल्यानं मोठा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं। शहादा पालिकेच्या मतदान पेट्या या शहाद्यातील टाउन हॉल परिसरात ठेवण्यात आल्या। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या जामखेडमध्ये नृत्यांगना दीपाली पाटील हिनं खडा रोडवरील एका लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली। दीपालीनं आत्महत्या का केली यामागचं कारण अस्पष्ट आहे, मात्र दुर्गा गायकवाड यांच्या तक्रारीनंतर या प्रकरणात आरोपी संदीप गायकवाड याला पोलिसांनी अटक केली आहे। मुंबईमध्ये मराठी माणसाच्या नावावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं नेहमीच राजकारण केलंय अशी टीका राधाकृष्ण विखे पाटलांनी केली आहे। शिवसेना उबाठा पक्षानं मुंबईमधून मराठी माणसाला हद्दपार केलं असं विखे पाटील म्हटलं। डोंबिवलीत भाजपनं क्रिकेट स्पर्धांचं आयोजन केलं। या स्पर्धांमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी फटकेबाजी केली। वसई विरारमधील गुंडगिरी आम्ही संपवली अशी टीका मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हितेंद्र ठाकूर यांचं नाव न घेता केली। वसई पालिका निवडणुकीत देखील त्यांचं पानिपत करू असा दावा त्यांनी केला। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी विरोध केलाय। दरम्यान प्रशांत जगताप यांनी घेतलेला निर्णय हा वैयक्तिक असून त्याचं विधान बालिशपणाचं असल्याचं राष्ट्रवादीचे नेते विनायक चाचर यांनी म्हटलं। गेल्या काही दिवसांपासून राज्यात आरक्षणाचा मुद्दा तापला असतानाच आता भाषेचा मुद्दा समोर आलाय। छत्रपती संभाजीनगर शहरातील रेल्वे स्थानकाच्या बोर्डावर लिहिण्यात आलेलं नाव उर्दूमध्ये नसल्यानं काही संघटनांनी आक्षेप घेतलाय, तर रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। जळगावच्या पारोळ्यात भरधाव व्हॅनला अचानक आग लागली। दरम्यान अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसल्यानं मोठा अनर्थ टळला। गेल्या 10 दिवसात सोन्याच्या दरात 3,000 रुपयांनी तर चांदीच्या दरात 21,000 रुपयांची वाढ झाली आहे। त्यामुळे सोन्याचा दर जीएसटीसह 1,31,850 रुपयांवर पोहोचलाय, तर चांदीचा दर हा जीएसटीसह 1,86,430 रुपयांवर पोहोचलाय। जळगाव जिल्ह्यातील कोणतंही गाव पाण्याअभावी त्रस्त होऊ नये यासाठी प्रशासनानं वेळेआधी नियोजन करणं आवश्यक आहे। पाणी व्यवस्थापनामध्ये काटेकोरपणा आणि जबाबदारीनं काम करावं असे निर्देश गुलाबराव पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले। रत्नागिरीच्या हणे सुवर्णदुर्ग किल्ल्यावर तब्बल 13 फूट लांबीचा अजगर दिसल्यानं खळबळ माजली। दरम्यान सर्पमित्राकडून अजगराचं सुरक्षित रेस्क्यू करण्यात आलं। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं मेट्रो मार्गिका शक्य तितक्या रेल्वे स्थानकांशी जोडण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार आता अंधेरी पश्चिम, मंडाले, मानखुर्द मेट्रो 2B या मार्गिकेतील वांद्रे पश्चिम येथील मेट्रो स्थानक वांद्रे रेल्वे स्थानकाला जोडण्यात येणार आहे। 41 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून वांद्रे पश्चिम येथील मेट्रो स्थानक वांद्रे रेल्वे स्थानकाला पादचारी पुलानं जोडण्यात येणार आहे। या कामासाठी MMRDAनं निविदा प्रक्रिया सुरू केली आहे। मुंबई पुणे रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात आलाय। देखभाल दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं हा ब्लॉक घेण्यात आलाय। त्यामुळे मध्य रेल्वेनं अनेक हायस्पीड एक्सप्रेस आणि इंटरसिटी गाड्या रद्द केलेल्या आहेत। देशभरात इंडिगो विमान सेवा विस्कळीत झाल्यानं प्रवाशांना फटका बसलाय। परिणामी अनेक प्रवाशांनी रेल्वेचा पर्याय निवडला, मात्र ऐनवेळी रेल्वेचं आरक्षित तिकीट मिळत नसल्यानं प्रवाशांची कोंडी झाली। वाढती मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं प्रवाशांसाठी विशेष रेल्वे गाड्यांचं नियोजन केलं। राज्यातील उच्च शिक्षणातील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षांच्या नोंदणी शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं तयार केलाय। हा प्रस्ताव मंजुरीसाठी सरकारकडे पाठवण्यात आला। या प्रस्तावानुसार परीक्षा नोंदणी शुल्कात 150 ते 250 रुपये वाढ अपेक्षित आहे। धारावी पुनर्विकास प्रकल्पाकडून गणेशनगर मेघवाडी येथील 24 रहिवाशांना घरं रिकामी करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे। घराच्या बदल्यात घर असं आश्वासन DRPनं दिलेलं असताना पुनर्वसित इमारतीतील घर न देता त्याआधीच घरं खाली करण्याची नोटीस आल्यानं धारावी बचाव आंदोलन करण्यात आलं। दहिसर ते भाईंदर हा 1 तासाचा प्रवास आता फक्त 5 मिनिटात शक्य होणार आहे। दहिसर आणि भाईंदर दरम्यान 2,337 कोटींचा दहिसर भाईंदर लिंक रोड तयार केला जाणार आहे। त्यामुळे आता दहिसर ते भाईंदर हे अंतर 5 मिनिटात पार करता येणार आहे। पुण्यात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यासाठी ऑस्ट्रेलियन तज्ज्ञांची टीम पुण्यात पोहोचली आहे। ऑस्ट्रेलियन तज्ज्ञांकडून वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं जाणार आहे। पुण्यातील वनविभागाच्या 40 पेक्षा जास्त अधिकाऱ्यांना ऑस्ट्रेलियातून आलेले वन्यजीव तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत। पुण्यात 18 वर्षीय तरुणावर चाकूने वार करत हत्या करण्यात आली आहे। पुण्याच्या चंदननगर भागात ही घटना घडली आहे। पूर्व वैमनस्यातून ही हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलाय।
चंद्रपूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रेल्वे सुविधा संघर्ष समितीकडून आंदोलन सुरू करण्यात आलं। राज्यातील मुंबई नंतर सर्वाधिक रेल्वे महसूल देणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्याला थेट मुंबई, पुणे आणि कोलकाता यांच्याशी जोडण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। बीडच्या नादलगावात ग्राम रोजगार सेवकाला जातीवाचक शिवीगाळ करून काही गावगुंडांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। गावातील गावगुंडांनी ही मारहाण केली। या प्रकरणात तलवाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। जखमी ग्राम रोजगार सेवकावर उपचार सुरू आहेत। तब्बल 3 दिवस रद्द राहिलेल्या इंडिगोच्या सकाळच्या आणि रात्रीच्या वेळेतील मुंबई छत्रपती संभाजीनगर मुंबई विमानाचं शनिवारी उड्डाण झालं। त्यामुळे मुंबई विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला। मात्र मुंबईच्या प्रवासी संख्येत काहीशी घट झाली आहे, तर दिल्लीला जाणाऱ्या विमानाला 1.5 तासांचा विलंब झाला। मुंबईतल्या भायखळा इथल्या राणीबागेत येत्या काळात इमू, चिंपांझी, गोरिला, पांढरे सिंह, झेब्रा आणि जिराफ असे परदेशी प्राणी पाहायला मिळणार आहेत। पालिकेकडून या परदेशी प्राण्यांच्या अधिवासासाठी 17 पिंजरे बांधण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। याशिवाय भेट देणाऱ्या पर्यटकांच्या मनोरंजन आणि प्राथमिक सुविधांसाठी देखील पालिका नियोजन करते। एसटी महामंडळानं मुंबईत बोरिवली पुणे मार्गावर नवीन वातानुकूलित इलेक्ट्रिक बस सेवा सुरू केलेली आहे। ही बस समृद्धी महामार्गावरून जाईल। बोरिवली नाशिक आणि नाशिक बोरिवली दरम्यान एकूण 22 फेऱ्या चालवण्यात येणार आहेत। ठाण्यातील घोडबंदर मार्गावरील मीरा भाईंदर महापालिका हद्दीतील 3 ठिकाणी रस्त्याच्या मजबूतीकरण कामासाठी रविवारी पूर्ण दिवस अवजड वाहनांना प्रवेश बंदी केली आहे। मात्र यापूर्वी अशा कामासाठी जाहीर केलेली अवजड वाहनं बंदी फोल ठरली होती। त्यामुळे यावेळी देखील ती फोल ठरल्यास वाहतूक कोंडीची शक्यता आहे। उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या शीतलहरींमुळे सोमवारपासूनच मुंबईसह राज्यभरात थंडीचा कडाका वाढणार आहे। मुंबईचं किमान तापमान 13 अंश सेल्सिअस तर राज्यभरातील बहुतांशी शहरांचं किमान तापमान 6 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात येईल अशी शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे। दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेवर 7 पादचारी पुलांची उभारणी करण्यात येणार आहे। यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं 82 कोटींची निविदा काढली आहे। मेट्रो 9 मार्गिकेच्या दहिसर ते काशीगाव या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालंय। लवकरच या मार्गावर CMRS चाचणी केली जाईल। वर्षाअखेरीस ही मेट्रो सुरू केली जाणार आहे। मुंबईतील हवा गुणवत्ता बिघडली असून काही ठिकाणी तर विषारी हवेनं मुंबईकरांचा श्वास गुदमरलाय। त्यात सतत वातावरणात बदल होत असल्यानं मुंबईकरांचे आरोग्यही बिघडू लागलेलं आहे। सर्दी, खोकला, ताप आणि घसा दुखणं आदी लक्षणांचे रुग्ण वाढले आहेत। आता एक सविस्तर बातमी। उद्धव ठाकरेंनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। मतदार यादीच्या मुद्द्यावरून ठाकरेंनी सरकारला डिवचलंय। मतदार याद्यांमधील घोळावर कुणीही बोलत नाही, तर निवडणुकीत गडबड आणि घोटाळे सुरू असून कोर्टानं मतदार यादीतील घोळावर लक्ष घालावं अशी मागणी ठाकरेंनी केली आहे। दरम्यान सरकार विरोधी पक्षनेत्याला का घाबरत आहे असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला। एक तर विरोधी पक्षनेते पदाला हे सरकार का घाबरते? एवढे मजबूत सरकार आहे, ज्यांना दिल्लीचा सुद्धा पाठिंबा आहे। अनेक भ्रष्टाचारी त्यांच्या सोबत घेतले, त्यांच्यावरती त्यांनी पांघरुणं घातलेले आहेत। एवढं पांघरुण बिघरुण घातल्यानंतर सुद्धा विरोधी पक्षनेत्याला हे सरकार का घाबरते? आणि जर तुम्ही आम्हाला कायदे दाखवणार असाल तर मग उपमुख्यमंत्री पद हे तत्काळ रद्द केलं पाहिजे, कारण असं संविधानामध्ये कुठेही तरतूद नाही। म्हणून जे काय त्यांच्याकडे खाती असतील त्या खात्याची मंत्री त्यांना बघा, त्यांच्याकडे कोणाच्या कुठल्या चाव्या द्यायच्या, तिजोरीच्या द्यायच्या, त्या बाथरूमच्या द्यायच्या, त्या सगळ्या चाव्या त्यांच्याकडे द्या, पण त्यांना उपमुख्यमंत्री हे बिरुद आता लावता कामा नये। होता त्या ऐकत होतो, बंदुका निघत होत्या, मारामाऱ्या होत होत्या, हाणामाऱ्या होत होत्या। आता बूथ कॅप्चरिंगच्या ऐवजी अख्खी निवडणूक कॅप्चर करण्याचा हा उद्योग सुरू झालेला आहे। आणि हा जो काय चाललेला आहे कारभार म्हणजे सत्ता पिपासूपणा, हा जनतेच्या हिताचा नाहीये। स्वतःच्या पक्षाची किंवा स्वतःच्या लोकांची सगळी काय करायची, घरं भरायची, या दिशेने वाटचाल सुरू आहे। दरम्यान या मुद्द्यावरून प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। पाहुयात। उद्धवजी ठाकरे साहेब, आपल्या पायाखाली काय जळतंय? आपल्या पक्षाची वाताहत झाली, जरा पक्षात तुम्ही डोकं घाला। विरोधी पक्षाच्या ऍक्टिव्हिटीमध्ये लक्ष घालण्यापेक्षा स्वतः आपण का घसरतोय, का मागे जातोय, का मराठी माणूस आपल्याला फेकून देतोय, मला वाटतं त्याचं आकलन केलं
तर त्यांच्या पक्षहितासाठी बरं राहील. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळानं साताऱ्यात होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाची कार्यक्रम पत्रिका जाहीर केली आहे. 1 जानेवारी ते 4 जानेवारी 2026 दरम्यान साताऱ्यात साहित्य संमेलन होणार आहे. मृदुला गर्ग यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या साहित्य संमेलनाला उपस्थित राहतील. तर शरद पवार यांना देखील साहित्य संमेलनाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण देण्यात आले. नालासोपारा पश्चिम इथल्या यशवंत गौरव शालिभद्र इथे घोणस साप आढळल्यानं स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. यानंतर सर्पमित्रांनी या सापाला पकडून त्याला सुरक्षित स्थळी सोडलं.